हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। भिवंडीत रात्रीच्या सुमारास धोकादायक 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। दुर्घटनेत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती। पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडिओ संदेश, शिक्षण व्यवस्थेच्या मजबूतीसाठी सातत्यानं पावलं उचलतोय। आपली परीक्षा पद्धती अधिक सक्षम होईल, मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र। राहुल गांधींविरोधात भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी आणला हक्कभंग प्रस्ताव। राहुल गांधींनी संसदेत आपल्या वक्तव्याद्वारे सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप। कोल्हापूर पोलिसांनी अवैध गर्भपात सेंटरचा केला पर्दाफाश। माजी सिव्हिल सर्जन चंद्रकांत गायकवाडला अटक, 300 गर्भपात केल्याचं तपासात उघड। राज्यात येत्या 24 ते 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुण्यासह नाशिक घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा रेड अलर्ट। कोल्हापुरातील राधानगरी धरण ओव्हरफ्लो, मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात कारसह 3 गेले वाहून। पती आणि 2 चिमुकल्या मुली बेपत्ता, तर पती बचावला। अमरावतीतील नांदगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। बातमीपत्राला आता सुरुवात करूया। भिवंडीमध्ये रात्री धोकादायक 4 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। नारपोली गंगारामवाडीतील कोहिनूर इमारत कोसळलेली आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। अग्निशमन, TDRF आणि NDRF कडून मदत कार्य सुरू आहे। ही इमारत महापालिकेनं धोकादायक घोषित केली होती। इमारत झुकत असल्यानं महानगरपालिकेनं इमारत निर्मनुष्य केली होती, तर काही जण साहित्य घेण्यासाठी आल्यानं इमारतीमध्ये अडकले। प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्याला अधिकची माहिती देतील। कृष्णा, बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? आता नेमकं तिथे किती जण अडकलेत? अगदी काल मध्य 11:15 दरम्यान एक भिवंडी येथील इमारत जी आहे ती कोसळली आणि त्या दरम्यान 5 ते 7 जण जे आहे ते अडकल्याची देखील माहिती आहे। पण त्यातील आता 5 जण जे आहे ते मृत पावलेले आहे। यांना जवळच्या रुग्णालयात जा हलवण्यात आलेलं आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। NDRF टीम, त्याचबरोबर TDRF टीम सर्वच आणि भिवंडी पालिकेचे सर्वच कर्मचारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि जे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। अद्याप आकडा जो आहे तो मृतांचा तो अधिकृत आलेला नाही आहे, पण एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक जे नागरिक जे आहेत ते अडकल्याचं असं देखील NDRF टीमकडून जे आहे ते सांगण्यात येतं। पण एकंदरीत पाहायला गेलं तर ही जी इमारत होती ती आधीच जी रिकामी करण्यात आली होती, कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जी धोकादायक अशी जी आहे ती सांगण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण पिलर्स जे असतात, ह्या इमारतीचे जे पिलर्स आहेत त्याचं दुरुस्तीचं काम देखील जे आहे ते भिवंडी महानगरपालिकेकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून जे आहे ते करण्यास सुरुवात होती ती त्याच आधी सुरू असतानाच ही इमारत जी आहे ती कोसळलेली आहे। पण एक मोठी दुर्घटना जी आहे ती टळल्याचं दुर्घटना जी आहे ते होण्यापासून बचाव झालेला, कारण जेव्हा महानगरपालिकेकडून जी ही इमारत धोकादायक सांगण्यात आली तेव्हाच ह्या संपूर्ण जे नागरिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी राहत होते, ह्या इमारतीमध्ये राहत होते, त्या इमारतीतून जे आहे ते नागरिकांना खाली करण्यात आलं, बाहेर काढण्यात आलं। पण पाहायला गेलं तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात जो दुर्घटना जी आहे ती घडण्यापासून टळलेली आहे, कारण जी नागरिक होते ते दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले होते। पण रात्री 11:15च्या
सुमारास जेव्हा या इमारतीचे जे बीम असतात, पिलर असतात, त्याचं दुरुस्तीचं काम सुरू असताना ही इमारत जी आहे ती पडलेली आहे आणि त्यात 5 ते 7 लोक अडकल्याची जी आहे ती माहिती मिळत आहे. पण त्यातील 5 जण जे आहे ते मृत पावलेले आहेत. जवळील रुग्णालयात जे आहे ते नेण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर जे किरकोळ जखमी होती त्यांना देखील उपचार करून जे आहे त्या रुग्णालयातून सोडण्यात आलेलं आहे. पण विशेष म्हणजे अद्याप काल रात्री जे पडल्यानंतर NDRF टीम, महानगरपालिका, अग्निशामक दल सर्वच यंत्रणा ह्या ठिकाणी सज्ज झाल्या आणि बचाव कार्य सुरू झालेलं आहे. पण अद्याप बचाव कार्य जे आहे ते अजूनही सुरू आहे. 8 ते 9 तास उलटून गेलेले आहेत तरी NDRF टीम आपल्याला बचाव कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या 5 मृत व्यक्ती जे आहे ते मृत पावलेले ह्या संपूर्ण घटनेत त्यांना ह्या जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. पण अशी देखील माहिती समोर आहे की अजून देखील हा संपूर्ण ढिगाऱ्याखाली जो राडा रोडा आहे त्या रोडाखाली अडकल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की अगदी 4 ते 5 मजली इमारत, 4 मजली इमारत ही होती आणि अगदी संपूर्ण इमारतीचा अर्धा भाग जो आहे तो आपल्याला कोसळलेला पाहायला मिळतो. अगदी दृश्यांमध्ये पाहू शकतो की कपडे देखील वाळत घालण्यात आलेला आहे. सर्व घरातील सर्व साहित्य असतील, सर्व भांडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीज असेल, ड्रम असेल, भांडी सर्वच जे आपल्याला या राडारोडाखाली जे आहे ते अडकलेली पाहायला मिळतात. पण एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती ह्या ठिकाणी सज्ज झालेली आहे. बचाव कार्य देखील जाते करण्यात आलं. पण अधिकृत माहिती कुठलीही नाही आहे, कारण ह्या मलब्याखाली किंवा राडारोड्याखाली राडारोड्याखाली किती जण अडकलेली याची अधिकृत माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही. पण सध्या 5 व्यक्ती ह्या राडारोड्याखाली अडकून किंवा ढिगाऱ्याखाली अडकून मृत पावलेली आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. NDRF टीमचं बचाव कार्य देखील अजूनही सुरू आहे. पुढची प्रक्रिया देखील जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे. पण ही इमारत धोकादायक जी आहे ती महानगरपालिकेकडून सांगण्यात आली होती तरी काही नागरिक जे आहेत ते ह्या इमारतीतच राहत होते. त्यांनी काही नागरिक ह्या इमारतीतून स्थलांतरित झाले, पण काही नागरिक ह्या इमारतीतच वास्तव्यास होते, राहत होते. त्यामुळे कुठेतरी दुर्घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते. मध्यरात्री म्हणजे अगदी काल दुपारपासूनच जी इमारतीचं दुरुस्तीचं जे बीम असतात, रॉड असतात, त्याचं काम दुरुस्तीचं काम जे आहे ते सुरू असताना रात्री 11:15च्या दरम्यान ही इमारत कोसळलेली आहे. त्यामुळे आता पाहायला गेलं तर अधिक NDRF टीमकडून जे आहे ते शर्थीचे प्रयत्न सुरू आहे संपूर्ण राडारोडा बाजूला करण्याचा. आणि आता अधिक किती नागरिक जे आहे ते अडकल्याची माहिती जी आहे ती अद्याप समोर आलेली नाही. अधिकृत आकडा जो आहे तो समोर आलेला नाही. त्यामुळे आता हे काम, बचाव कार्य कधीपर्यंत सुरू राहते हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे कृष्णा, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नारपोली गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली ही अति धोकादायक ठरवलेली इमारत गुरुवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दरम्यान ज्या प्रभाग समितीमध्ये ही इमारत येते त्या प्रभाग समिती 4चे सहाय्यक उपायुक्त अरविंद घुगरे प्रत्यक्ष घटनास्थळी 10:30 वाजण्याच्या सुमारास हजर होते. नागरिकांना बाहेर काढताना केवळ 10 मिनिटं आधी इमारत कोसळण्याच्या ठिकाणापासून काही मीटरच्या अंतरावर ते पोहोचले असता ही दुर्घटना घडली. यावेळी दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. या संबंधित प्रभाग समिती 4चे सहाय्यक उपायुक्त अरविंद घुगरे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नरेश पाटील यांनी. भिवंडी शहरातील नारपोली भंडारी कंपाऊंड या ठिकाणी असलेली गंगारामवाडी या ठिकाणी एक 4 मजली इमारत ही ते काल दुर्घटनेमध्ये पडले. दुर्घटना झाल्याचे आपल्याला या पाहावयास मिळाले आहे. त्यावेळी एकंदरीत या इमारतीमध्ये 5 ते 6 जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ज्या प्रभाग समिती 4 मध्ये ही इमारत येते त्या प्रभाग समिती 4चे सहाय्यक उपायुक्त आपल्यासोबत अरविंदजी घुगरे आहेत. आपण त्यांच्याशी या संबंधित संवाद साधणार आहोत. अरविंदजी, काय सांगाल या एकंदरीत घटनेबाबत? सदरची बिल्डिंग ही धोकादायक होती आणि त्याला आम्ही सर्व नोटीस वगैरे दिलेली होती, परंतु संबंधित व्यक्तीने किंवा जी दुरुस्ती करायची सुरुवात केली ती अनधिकृतपणे केली. त्याला कोणत्याही सिस्टीम किंवा परवानगी न घेता किंवा इंजिनियर न नेमता त्यांनी बेकायदेशीर दुरुस्ती केल्यामुळे ही घटना घडली असं आमचं प्राथमिक मत. एकंदरीत याच्यामध्ये किती जण अडकल्याची प्राथमिक माहिती? अंदाजे 4-5 माणसं असू शकतात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तुम्हाला या संदर्भात माहिती कधी मिळाली? मला 10:30 वाजता आमच्या आपत्कालीन कक्षाला माहिती मिळाली की सदरची बिल्डिंग अशी थोडीशी झुकते आहे. त्यानंतर आमचं एक सुमित जाधव आणि मी दोघेजण त्वरित इकडे आलो आणि सर्व आतल्या जे रहिवासी होते त्यांना आम्ही बाहेर काढलं. फक्त जे 4-5 खाली काम करणारे वर्कर्स होते ते खाली दबणे अशी शक्यता आहे. एकंदरीत तुम्ही जी घटना घडली त्यावेळी याच ठिकाणी होते, त्यावेळी काय सिच्युएशन, त्यावेळी परिस्थिती?
सिच्युएशन म्हणजे असं आहे की खाली जे 3 पिलर होते ते पूर्णपणे त्यांनी तोडले होते आणि त्यामुळे ते बिल्डिंग झुकत होती. एकंदरीत याच्यामध्ये तुमच्याही जीवाला धोका होता. अशा वेळी जीवाला धोका असण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणं ही प्राथमिकता होती. लोकांचे प्राण वाचवत असताना तुम्हालाही देवी देवी बलवत्तर होते असं म्हणू शकतो. नक्कीच पण त्याही पेक्षा जे 4-5 जीव गेले आहेत ते पण वाचले असते तर अधिक आनंद झाला असता. एकंदरी भिवंडी शहरातील नारपोली भंडारी कंपाऊंड या ठिकाणी असलेल्या गंगारामवाडी या ठिकाणी असलेल्या इमारतीची काय परिस्थिती याबाबत आपण येथील प्रभाग समिती 4चे अरविंद गुगरे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी या संदर्भात आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली आहे. नरेश पटेल, न्यूज 18 मराठी, भिवंडी. आणि आता पुन्हा एकदा घटनास्थळावर जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्याला तिथून अपडेट देत आहेत. श्रीकृष्ण, नेमकं काय घडतंय आता तिथे? अगदी 6 जणांचा मृतदेह ह्या राडारोड्या खालून तो काढण्यात आलेला आहे. अगदी काही वेळापूर्वीच एकूण 6 मृतदेह ह्या संपूर्ण राडारोड्यातून काढण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अद्याप NDRF टीमकडून जे आहे ते बचाव कार्य सुरू आहे. अधिकृत आकडा देखील जो आहे तो सांगण्यात आलेला नाही, कारण अधिक नागरिक देखील ह्या संपूर्ण इमारतीचे रहिवासी अडकल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यामुळे NDRF टीमचं काम जे आहे ते आपल्याला अधिक शर्थीचे प्रयत्न करताना NDRF टीम आपल्याला पाहायला मिळते, कारण अगदी पावसाची देखील रिमझिम जी आहे ती या दरम्यान सुरू असताना पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी अडचणी देखील निर्माण होताना पाहायला मिळतात, कारण पाऊस असल्या कारणामुळे गॅस कटरचा देखील जो आहे तो वापर करण्यात येऊ शकत नाही, कारण संपूर्ण राडारोडा असेल आणि जो बीम असतात किंवा एक पिलर असतो त्या पिलरमध्ये देखील रॉड असतात ते देखील कट करण्याचं काम जे आहे ते या संपूर्ण दरम्यान जे आहे ते करण्यात येत आहे. पण एकंदरीत पाहायला गेलं तर एका JCBच्या सहाय्याने हा संपूर्ण राडारोडा काढण्याचं काम जे आहे ते NDRF टीमकडून करण्यात येतं. अग्निशामक दल देखील आहे, पण अद्याप एकूण 6 मृतदेह ह्या संपूर्ण ढिगाऱ्याखालून राडारोड्याखालून जे आहे ते काढण्यात NDRF टीमला, अग्निशामक दलाला आणि संपूर्ण 6 यश आलेलं आहे 6 मृतदेह बाहेर काढण्यास. पण अधिकृत NDRF टीमकडून आकडा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला किंवा सांगण्यात आलेला नाहीये. अजून देखील नागरिक या राडारोड्याखाली अडकल्याचं देखील जे आहे ते NDRF टीमकडून सांगण्यात येते. पण विशेष म्हणजे अधिकचा काळ देखील अजून पुढचे काही तास देखील शर्थीचे प्रयत्न जे आहे ते NDRF टीमकडून करण्यात येणार आहे. पाऊस देखील जे आहे ते रिमझिम सुरू आहे, त्यामुळे देखील अडचणींना जे आहे ते अडचणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं, कृष्णा, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.